नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. आता सायली आणि अर्जुन रविराजच्या घरून निघणार असतात. तेवढ्यातच प्रतिमा सायलीकडे त्या घारग्यांचा डब्बा आणून देते आणि तिला सांगते की हा घे घारग्यांचा डब्बा आणि अस्मिताला नक्की दे हं, तिला माझ्या हातचे घारगे खूप आवडतात. त्यावर सायलीही तो डब्बा ठेवून घेते आणि विचारते की सुमन काकू कुठे आहेत, त्या इथे दिसत नाही आहेत. त्यावर रविराज सांगतो की असेल ते तिच्या खोलीमध्ये. आता निरोप घेण्यासाठी सायली सुमनला आवाज देत असते, पण नागराजने धमकावल्यामुळे सुमन मात्र तिच्या खोलीमध्ये रडत बसलेली असते आणि सायलीचा आवाज ऐकू आल्यानंतर मात्र ती स्वतःला सावरते आणि खाली येते. तर ती तशीच जिण्यावरच उभी राहते आणि सायलीला विचारत असते, निघालीस का? घारग्यांचा डबा घेतला का तू? त्यावर सायली बोलते की हो, हे काय घेतलाय ना. तितक्यात रविराज तिला बोलतो की अगं ते निघाले आहेत, त्यांना निरोप दे आणि तू तिथे काय अशीच उभी राहिली आहे, खाली तरी ये. त्यानंतर सुमन खाली येते, पण तिचा चेहरा मात्र पडलेला असतो. त्यामुळे सायली तिला विचारते की सुमन काकू, काही झालंय का, काही घडलंय का? त्यावर सुमन सांगते की अगं नाही ग, माझं थोडंसं डोकं जड पडलं होतं, डोकं दुखत होतं थोडंसं, त्यामुळे मग थोडंसं वाटतंय. तर मग आता सगळ्यांचा निरोप घेऊन सायली आणि अर्जुन देखील तिथून जायला निघतात. तर थोड्या वेळानंतर प्रतिमा आणि सुमन दोघीही घरातली कामं आवरत बसलेले असतात. तर तेवढ्यातच तिथून नागराज जिन्याने खाली येतो आणि रविराजला सांगतो की दादा, मी थोडंसं बाहेर चाललो आहे, एखाद्या तासामध्ये परत येईल मी. आणि तो तिथून निघणार तेवढ्यातच रविराज त्याला आवाज देऊन अडवतो व बोलतो की थांब, मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. बाहेर चाललो आहे म्हणजे नक्की कुठे चाललो आहे? आणि 1 तासाने परत येणार आहेस की डायरेक्ट 2 दिवसानंतर परत येणार आहेस तू? काय ते मला नक्की सांग. नाही, आजकाल तुझं घरी कोणालाही काहीही न सांगता बाहेर राहणं जास्तच वाढलं आहे आणि तू बाहेर जातोस तेही डायरेक्ट 1-2 दिवसांसाठी. असं कुठलं काम असतं तुझं? कुठे जात असतोस तू? नाही, इतके दिवस मीटिंग आहे सांगून तू कुठेतरी जायचास. मला माहीत होतं की तुझं कुठलंही काम चालू नाही आहे, पण तरी देखील मी तुला कधीही जाब विचारला नाही. पण आता मात्र तुझं अति होतं आहे. आता मात्र नागराजला असंच वाटत असतं की नक्की सुमननेच सांगितलं असणार याला की मी इतके दिवस न सांगता घराच्या बाहेर जातोय वगैरे. आता तो सुमनकडे पाहतो तेवढ्यातच रविराज त्याला बोलतो की तिच्याकडे पाहू नकोस, ती बिचारी तुझी कधीही तक्रार करत नाही आणि 2 दिवस तू घरी नव्हतास. मी फोन करत होतो, सुमन फोन करत होती, तरी तुला आमचा फोन देखील उचलावा वाटला नाही का? त्यावर नागराज आता थापा मारत असतो की अरे तसं नाही, माझ्या फोनची ना बॅटरीच लो झाली होती आणि डिस्प्ले गेला होता, त्यामुळे कोणाचे फोन येतात, मिस कॉल येतात, मला काहीच दिसत नव्हतं ना म्हणून, आणि मी नेटवर्क एरियामध्ये देखील नव्हतो. आता रविराज विचारतो की असा कुठे गेला होतास तू? कुठल्या एरियामध्ये तुला नेटवर्क भेटत नव्हतं? त्यावर आता नागराज सांगतो की मी वाशीला गेलो होतो, तिथे एक माझा मित्र आहे, त्याची आई आहे 80-85 वर्षाची आणि ती बाथरूममध्ये पाय घसरून पडली, त्यामुळे जास्त दुखापत झाली त्यांना. आणि मग म्हणून माझ्या मित्राने मला फोन केला होता की तू येतो की काय मला मदत करायला वगैरे, आणि म्हणूनच मी लगेचच काही न सांगता तिकडे गेलो त्याच्या मदतीसाठी. आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर त्यांच्या कमरेचं, गुडघ्याचं ऑपरेशन वगैरे करावं लागलं आणि या सगळ्या घाई गडबडीमध्ये फोन करायचा राहूनच गेला. नाही, खरं तर मी स्वतःच फोन करणार होतो तुम्हाला, पण मग या सगळ्या गडबडीमध्ये तिथे नेटवर्क नसल्यामुळे राहून गेलं. पण त्याचं हे कारण रविराजला मात्र अजिबातही पटत नाही. त्यावर रविराज बोलतो, खरं सांगतोयस का तू? त्यावर नागराज बोलतो की हो दादा, मी खोटं का सांगेल, तुझ्याशी खोटं बोलायची हिंमत आहे का तरी माझ्यामध्ये? त्यावर रविराज बोलतो की मी जे काही विचारतोय ना आता, ते खरं खरं सांग, माझ्या प्रश्नांची अगदी खरी खरी उत्तरं हवी आहेत मला. आता मात्र नागराज खरंच खूप घाबरलेला असतो की रविराज नक्की त्याला काय विचारणार आहे. त्यावर रविराज त्याला विचारतो की महिपत शिखरेशी तुझे अजूनसुद्धा संबंध आहेत का? तू अजून देखील त्या महिपत शिखरेच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेस का? आता हे ऐकल्यानंतर नागराज खूप जास्त घाबरून गेलेला असतो. पण
तो तसं काहीही न दाखवता एकदा सुमनकडे पाहतो आणि रविराजला बोलतो की नाही, त्या महिपतसारख्या माणसाशी, अशा गुंड माणसाशी माझे काय संबंध असणार आहेत. नाही नाही, उलट जेव्हा मला समजलं ना की तो महिपत काय आहे ते, तेव्हाच मी त्याच्याशी असलेली सगळी मैत्री, सगळे संबंध तेव्हाच तोडून टाकले. त्यावर रविराज सांगतो की हो, तू तर घरामध्ये नसतोच ना, त्यामुळे आम्हाला महिपतबद्दल भरपूर काही गोष्टी समजल्या आहेत. कदाचित त्या तुला माहीतही नसतील आणि तुला माहीत करून घेणं गरजेचं आहे. आमच्या ॲक्सिडेंटची ती 22 वर्षांपूर्वीची सुपारी महिपतनेच दिली होती. त्यानेच तो अपघात घडवून आणला होता हे त्याने कबूल केलं आहे प्रतिमासोबत. आणि ते जे काही घडलं सगळं जंगलामध्ये वगैरे, ते सगळं आता रविराज नागराजला सांगतो. त्यावर नागराज बोलतो की हे सगळं म्हणजे एकदम हॉरिबलच आहे, एकदम भयंकर आहे हे सगळं. नाही, माझा आता त्या माणसाशी काहीही संबंध वगैरे नाही आहे. त्यावर रविराज बोलतो की हो, आणि त्या माणसाने जर माझ्या घरच्यांना कोणालाही काही त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा परत तो जर आमच्या वाटेला गेला तर ते मी अजिबातही खपवून घेणार नाही. आणि त्याच्या आसपास जर मला तू आढळलास किंवा तुझा या सगळ्याशी काही संबंध आहे असं जर मला कळालं ना, तर मी या सगळ्याला तुला जबाबदार धरेल. आता मात्र नागराज खूप जास्त घाबरून गेलेला असतो. तर इकडे सचिन आता परत एकदा सुभेदारांच्या घरी आला आहे इकडे समीराला सोडून. आणि रात्रीच्या वेळी कोणीही नसताना तो एकटाच घराच्या बाहेर येतो आणि समीराला फोन करतो. तर समीरा इकडे खूप जास्त टेन्शनमध्ये असते, कारण आता सचिनही अचानक गायब झालेला असतो आणि महिपतचा देखील काहीच पत्ता नसतो इतक्या दिवसांपासून. तर सचिनने फोन केल्यानंतर समीरा त्याला विचारते की तू नक्की कुठे आहेस, कुठे गेलास तू असा अचानक निघून. त्यावर सचिन सांगतो की अगं, मी टोरंटोच्या ऑफिसला आलो आहे आणि मला अचानक इथे, मी सांगितलं ना तुला की HR डिपार्टमेंटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, तो सॉर्ट आऊट करायला मला अर्जंटली इकडे यावं लागलं. काय करणार, माझं कामच असं आहे. तर आता समीरा खूप जास्त नाराज असते. त्यावर सचिन विचारतो की पण तुला काय झालं आहे. त्यावर समीरा सांगते की मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते ना. तर आता सचिन इथे थापा मारत असतो की हो हो, मी एकदम उघडलेलं पुस्तक आहे, त्यामुळे तू माझ्यावर विश्वास ठेवू शकते. आणि मी समजू शकतो की तुझे अण्णा देखील आता इतक्या दिवसांपासून सापडत नाही आहेत, त्यामुळे तू आता टेन्शनमध्ये आहेस वगैरे. खरं तर मी आता तिथे असायला हवं होतं, पण माझ्या कामामुळे माझा नाईलाज आहे वगैरे. तर रविराजने इतकं सांगून देखील नागराज आता परत एकदा महिपतला जिथे डांबून ठेवलेलं असतं त्याने, तिथे त्याच्यासाठी जेवण घेऊन आलेला असतो. पण महिपत मात्र पूर्ण शुद्धीवर नसतोच. त्यानंतर नागराज त्याला विचारतो की ए महिपत, उठ, हे बघ तुझ्यासाठी जेवण आणलं आहे मी, उठ उठ पटकन. आणि विचार करतो की तन्वीने काय परत याला ते गुंगीचं औषध वगैरे दिलं की काय, हा अजून तंद्रीतच दिसतोय, नीट काही शुद्धीवर आला नाही आहे. मग तो थोडंसं पाणी घेतो, त्या महिपतच्या तोंडावर पाणी शिंपडतो आणि महिपतला आता परत शुद्धीवर आणायचा प्रयत्न करतो. त्यानंतर महिपत मात्र थोडासा शुद्धीवर येतो. तर नागराज त्याला बोलतो की हे बघ, वडापाव आणलाय मी तुझ्यासाठी, त्या तन्वीने तर काही आणलंच नसेल ना, तुला खायला वगैरे काही दिलंच नसेल ना. एक नंबरची कामचुकार पोरगी ती, मी तुला सांगतो. पण माझं तसं नाही आहे, मी तुझा मित्र आहे की नाही, मला तुझी काळजी आहे. हे बघ, मी तुझ्यासाठी वडापाव आणलाय, आता मी तुझा एक हात सोडतो बरं का, म्हणजे तुला खाता येईल. असं काहीसं आता तो त्याच्याशी बोलत असतो आणि बोलता बोलता नागराज आता महिपतचा एक हात सोडत असतो व बोलतो, खरं तर मी पुरणपोळीच करून आणणार होतो सुमनकडून, पण काय सांगणार की माझ्या मित्रासाठी, महिपतसाठी पुरणपोळी न्यायची आहे म्हणून. आणि तेवढ्यातच आता हात सुटल्यावर महिपत लगेचच नागराजचा गळा आवळतो व बोलतो की नागराज शेठ, एवढी हिंमत वाढली तुमची की तुम्ही महिपतला बांधून ठेवलं तिथे, तुम्ही तर आता मरणारच आहात. तो त्याचा जोरात गळा आवळतो आणि त्याला सोडून देतो. आणि नंतर मात्र मस्तपैकी त्याने आणलेला वडापाव खात असतो हा महिपत. तर महिपतने गळा दाबल्यामुळे नागराज मात्र इकडे असा अर्धमेला होऊन पडलेला असतो. तर सायली आणि अर्जुन देखील आता सुभेदारांच्या घरी पोहोचले आहेत. कल्पना आणि प्रताप तिथेच हॉलमध्ये सोफ्यावर बसलेले असतात. तर डायनिंग टेबलवर बसून सचिन त्याचं ऑफिसचं काम करत असतो. आल्यावर लगेचच सायली कल्पनाला विचारते की अस्मिता ताई कुठे आहेत. त्यावर कल्पना सांगते की ती तिच्या खोलीमध्येच आहे.
त्यावर प्रताप देखील सांगतो की जेव्हापासून तिचं आणि सचिनचं भांडण झालं आहे ना, तेव्हापासून ती अशीच आहे तिच्या खोलीमध्ये. आम्ही तिला म्हटलं की थोडा वेळ बाहेर ये, गप्पा मारू वगैरे, पण तिने काही आमचं ऐकलं नाही. त्यावर सायली बोलते की बाबा तुम्ही आणि हे सचिन भाऊजींशी बोला. मी आणि आई कल्पनाताई अस्मिताताईंशी बोलायला जातो आम्ही. आणि त्यानंतर सचिनकडे प्रताप आणि अर्जुन त्याच्याशी बोलायला जातात. तर कल्पना आणि सायली इकडे अस्मितासोबत बोलायला आलेले असतात. तर अस्मिता खूप अशी नाराज होऊन एकटीच तिच्या रूममध्ये बसलेली असते. तिला असं पाहून कल्पना बोलते की मी हिला असं इतकं नाराज कधीच पाहिलं नाही आहे. त्यावर सायली आणि कल्पना दोघीही आता अस्मिताशी बोलायला आलेल्या असतात. तर सायली तिला बोलते की मी परवाच कुठेतरी वाचलं की असं बसून राहणं देखील आरोग्यासाठी तितकंच घातक आहे जितकं की साखर खाणं आहे. त्यामुळे तुम्ही असं बसून राहू नका, आपण बाहेर चालायला वगैरे जाऊयात का. त्यावर आता अस्मिताचा अजिबातही मूड नसतो. ती बोलते की सचिन येणार आहे का, तो हो बोललाय का. त्यावर सायली बोलते की कदाचित ते तुम्ही हो बोलायची वाट पाहत असतील, तुम्ही त्यांना चला बोलायची वाट पाहत असतील. त्यावर अस्मिता बोलते की तो वाट पाहणाऱ्यांमधला नाही आहे. आता सायली आणि कल्पना दोघीही तिला समजावत असतात की असं जास्त वेळ भांडण करून वगैरे राहणं योग्य नाही. त्यावर कल्पना तिला बोलते की अगं तू हा गर्भसंस्कारांचा वेळ असा का वाया घालवतीयेस. अगं तुझे बाबासुद्धा माझ्याशी असेच भांडतात आणि 2-2 दिवस बोलत नाही. त्यावर सायली लगेच बोलते की हो, आणि तुमचा भाऊ पण काय तुम्हाला कमी वाटला का. त्यावर अस्मिता बोलते की सायली पण अगं तुझा नवरा घराकडे लक्ष न देता, बायकोकडे लक्ष न देता बाहेर इतका लक्ष देत नाही. त्यावर कल्पना आता आश्चर्याने विचारते म्हणजे नक्की काय बोलायचं तुला. तेवढ्यात सायली बोलते काही नाही हो आई, ते सचिन भाऊजींच्या कामाविषयी बोलतायत. ते आजकाल कामामध्ये जास्तच बिझी असतात ना, म्हणून त्या चिडल्या आहेत. त्यावर अस्मिता बोलते की तुम्ही जा, मी जरा वेळ झोपते. त्यावर सायली तिला आता शांत आवाजातील गाणी देखील लावून देते तिच्या मोबाईलवर आणि त्या दोघीही आता तिथनं निघून जातात. तर अर्जुन आणि प्रताप दोघेही आता सचिनकडे बोलायला आलेत. त्यावर प्रताप विचारतो की काय काम चाललंय का, खूपच बिझी दिसतोयस तू. त्यावर सचिन बोलतो की हो आज थोडासा बिझी आहे, टोरंटोच्या ऑफिसला मेल वगैरे करत होतो मी. त्यावर प्रताप त्याला सांगतो की ठीक आहे, तुझं काम झाल्यावर आपण बोलू, थोडासा वेळ आहे का तुझ्याकडे. आता सचिन त्याचा लॅपटॉप बंद करतो व बोलतो की माझं काम उरकायला अजून वेळ लागणार आहे, पण तुम्हाला नक्की काय बोलायचं आहे माझ्याशी ते मला माहीत आहे बाबा. तुम्हाला अस्मिताविषयीच बोलायचं आहे ना माझ्याशी. अहो मला समजतंय. त्यावर आता प्रताप सचिनला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की हे बघ अस्मिता किती हट्टी आहे वगैरे ते आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, पण ती सध्या अशा सिच्युएशनमध्ये आहे की आपण सर्वांनी तिला समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आता सचिन सांगतो की हो, आणि ती आता इथे राहते, माझ्या घरी राहत नाही, त्यामुळे माझी आई देखील तिच्यावर चिडली आहे, पण तरी देखील मी आईला समजावलं. त्यावर अर्जुन बोलतो की हे तू खूप छान केलंस, त्याबद्दल थँक्यू. पण अरे तिचा स्वभाव तुला माहीत आहे ना, आणि या अशा सिच्युएशनमध्ये आपणच तिला समजून घ्यायला हवं आहे वगैरे, ती जरा जास्त चिडचिडी झाली आहे. त्यावर सचिन बोलतो की हो ते मला समजतंय, पण मी किती सहन करू. अरे मी जर कामात असताना तिचा एक फोन उचलला नाही ना, तर ती सारखे फोन करत राहते, आणि जर पहिल्याच रिंगमध्ये फोन उचलला तर ती दर 10-15 मिनिटांनी मला फोन करते. आता मी काय माझे सगळे कामं सोडून तिचे दिवसातनं 50-60 कॉल घेत बसू का बरं. आता सचिन आणि प्रताप बोलत असतात. तर प्रताप सचिनला समजावतो की अरे तुमचं बाळ आल्यानंतर मात्र तुमच्यामध्ये भांडण करायला देखील तुम्हाला वेळ राहणार नाही वगैरे. त्यावर सचिन बोलतो की हो मी सुद्धा याच दिवसाची वाट पाहतोय. तर आता सायली अर्जुनला विचारत असते की तुम्ही बोललात का सचिन भाऊजींशी, काय म्हणाले ते. त्यावर अर्जुन सांगतो की हो मी आणि डॅडने त्याला समजावलं आहे आणि तो सगळं सदा समजून घेईल आणि त्या दोघांची भांडणं देखील लवकरच मिटतील. बरं ते जाऊ दे, आता झोपायचं का आपण. तेवढ्यातच सायली त्याला बोलते हो का, झोपायचं का. आणि अर्जुनच्या लक्षात येतं की त्याने फाईल्सचा पसारा आता टेबलवर तसाच ठेवला आहे. त्यावर अर्जुन बोलतो की तुम्हा बायकांची नजर ना
ना एकदम एक्सरे मशीनसारखी असते, लगेच सगळं स्कॅन करून टाकते. त्यावर सायली बोलते की समोर पडलेला पसारा दिसण्यासाठी कुठल्याही एक्सरे मशीनची वगैरे काहीही गरज नाही आहे, त्यासाठी बायकांचे डोळेच पुरेसे आहेत. त्यावर अर्जुन परत बोलतो की ठीक आहे, आता आपण झोपूयात. सायली मात्र आता खूप जास्त रागानेच त्याच्याकडे पाहते आणि त्यालाही कळून जातं की आता आपल्याला या फाईल्सचा पसारा आवरण्याशिवाय काही गत्यंतर नाही आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रतिमा आता नागराजला सांगत असते की तुम्ही जर परत न सांगता घराबाहेर पडलात आणि असे रात्रभर वगैरे घराच्या बाहेर राहिलात तर मग मात्र तुम्ही घराच्या बाहेरच राहा, परत घरी येण्याची तसदी तुम्ही घेऊ नका. तर तरी देखील नागराज परत एकदा रात्रभर घराबाहेर राहतो. त्यामुळे सुमन त्याला विचारत असते की दादांनी तुम्हाला एवढी तंबी देऊन सुद्धा तुम्ही परत रात्रभर घराच्या बाहेर होतात, खरं सांगा तुम्ही कुठे गेला होतात? महिपतलाच भेटायला गेला होतात ना तुम्ही? आणि हे ऐकल्यावर तर नागराज सुमनवर खूप जास्त चिडून गेलेला असतो. तर सायली आणि अर्जुन विचार करत असतात की बाबू जो काही कोणता ट्रक चालवत असतो त्या ट्रकचा नंबर कोणता आहे, त्याचा मालक कोण आहे हे आपल्याला शोधायला हवं. त्यावर अर्जुन बोलतो की पण आता इतक्या वर्षांनंतर या सगळ्या गोष्टी का शोधायच्या आहेत? त्यावर सायली सांगते की कदाचित तेव्हा पोलिसांना या सगळ्या गोष्टी मिळाल्या नसतील, पण आता आपल्याला या केस संदर्भात भरपूर गोष्टी नवीन समजल्या आहेत आणि कदाचित त्या मालकावरून सुपारी देणारा कोण आहे त्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. हे अर्जुनला देखील पटतं व तो देखील बोलतो की हो, बरोबर बोलतेस तू. त्या ट्रकच्या मालकावरनं हा सुपारी देणारा मिस्ट्री मॅन कोण आहे त्यापर्यंत आपण लवकरच पोहोचू शकतो. आता कामाला लागायलाच हवंय. तर एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.